जेव्हा प्राणप्रधान मनुष्य असं लोक जेव्हा म्हणतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर असा हा कर्दनकाळ वाटेल असा प्राणप्रधान मनुष्य असतो, ज्याच्यावर मनाची किंवा चैत्य पुरुषाची हुकूमत नसते, त्याचा नियंत्रण नसतं. तेव्हा त्याची ही अशी अवस्था असते आणि त्याला प्राणप्रधान मनुष्य असं म्हटलं जातं, असं श्री अरविंद इथे म्हणतात. आपल्या डोळ्यासमोर चटकन महाभारतातल्या 2 व्यक्तिरेखा येतात बघा, दुर्योधन आणि भीम. दुर्योधन आणि भीम या दोघांनाही प्राणप्रधान व्यक्ती आहेत त्या, म्हणजे त्यांच्याकडे प्राणशक्ती प्राधान्याने आहे, परंतु त्यातला एक कंट्रोल्ड आहे आणि दुसरा अनकंट्रोल्ड आहे. दुर्योधन ही व्यक्तिरेखा ज्या पद्धतीने विकसित होत राहते, ती अगदी प्राणप्रधान व्यक्तीचं नेमकं चित्रण आहे. मी म्हणजेच सर्व काही आणि माझ्या भोवती सगळी दुनिया फिरली पाहिजे, मलाच सगळं मिळालं पाहिजे, म्हणजे सगळं राज्य मलाच मिळालं पाहिजे, ही जी महत्वाकांक्षा आहे ती दुर्योधनाच्या ठिकाणी पुरेपूर दिसते आणि त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही आहे. आणि तेच भीमाचं उदाहरण पाहिलं तर सगळी लक्षणं, गुणवैशिष्ट्य, शक्ती, ताकद, ऊर्जा, जोम या सगळ्या गोष्टी अगदी दुर्योधन आणि भीम यांच्यामध्ये या बाबतीत साधर्म्य आहे, पण भीमावरती युधिष्ठिरांचं नियंत्रण असल्यामुळे त्याची व्यक्तिरेखा वेगळी बनते आणि ती उपयुक्त ठरणारी ठरते. आणि दुर्योधनाची व्यक्तिरेखा मात्र विघातक अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये रमलेली दिसते. ही उदाहरणं लक्षात ठेवण्यासारखी आहेत.